आज इकडं पेरनोडी गावामध्ये जे नाल्याचं प्रदूषण पाणी येत आहे, हे आता 1 महिना झाला. ह्याचं प्रदूषण एवढं वाढलं आहे की इथं माणसाला बसायला आणि त्याचं गंध असलं वाईट आहे की बसलं तर त्याचं वासन माणूस आजारी पडालेत असंच परिस्थिती इथं निर्माण झालेलं आहे. ह्या पाण्यामुळे आता काही जणांचं भांडे काय झालेत आणि पायजण काळे झालेत. हे असल्या परिस्थिती हे केमिकल पाण्याने झालं आहे. ह्याच्या अगोदर असलं परिस्थिती तर नव्हतं. आता काय झालेलं आहे, सिटी कॉर्पोरेशनने हे नाला केल्याबद्दल जे बँको पाणी उद्धमबागचा मजगाव क्रॉस आणि जे ब्रह्मनगरचं तिथं डायव्हर्शन करायचं होतं ते तिथलं सगळं पाणी आमच्याकडे इथं आणून जोडल्यामुळे जे इंडस्ट्रियल केमिकलचं पाणी आहे ते सगळं इथं येऊन इथं जोडण्यात आलं आहे. त्याच्यामुळे इतकं भरपूर त्रास लोकांना होत आहे. त्यासाठी आम्ही ह्याच्या अगोदर सरकारला पण निवेदन केलं होतं की आमदारला पण निवेदन केलं होतं की ह्याचं काय तर निवारण करा म्हणून, परंतु अजूनपर्यंत ह्याचं निवारण काही केलेलं नाही आहे. आम्ही गावाकडनं विनंती करून घेतो की जे पाणी इकडं सोडलेलं आहे, इंडस्ट्रियलचं झालं, मजगाव क्रॉसचं झालं, ते कट करून जे आमचं गावचं पाणी होतं ते तेवढंच इथं चालू करावं. बाकीचं पाणी बंद करून जे लोकांना त्रास होत आहे ते सगळं कमी करण्यात यावं म्हणून आम्ही विनंती करून घेतो. आम्ही माजी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश निंगप्पा पवार. आणि हे 5:30 वाजता स्टार्ट होणार, संध्याकाळी 5:30ला स्टार्ट होणार. डॉक्टर एकरूप कौर IAS जे आहेत सेक्रेटरी ICBT यांनी चीफ गेस्ट राहणार मॅडम सांगितल्याप्रमाणे. आणि LS उमेश जे CEO आहेत एस डिझायनरचे, विल बी द की नोट ॲड्रेस. मिस्टर नागराजू यादव जे बोर्ड मेंबर आहेत ते गेस्ट ऑफ ऑनर राहतील. मिस्टर मुरलीधर राव जॉईंट डायरेक्टर ऑफ एस डिझायनर्स हे पण राहतील. आणि 3 इंडस्ट्रीचे आमचे जे ॲडवायझर्स आहेत इंडस्ट्रीमधून ते आहेत श्रीधर उपेन, हे बेलगाम BDSSIचे मेंबर आहेत, प्रभाकर नागरमुनोळी आणि मिस्टर आनंद देसाई. तर हे तिघं आमच्या बोर्डवर AICवर ॲग्रीमे इंडस्ट्री कॉन्क्लेव्हर हे ॲडवायझरी बोर्ड म्हणून पहिल्यापासून आहेत, यांनी पण असतील. आम्हाला साधारण 120 डेलिगेट्स आता पण रजिस्टर केलेले आहेत आणि साधारण 120 लोक इंडस्ट्रीज आणि अकॅडमिशियन्स आणि NGOs आणि गव्हर्नमेंटचे लोक ह्या कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतील 7 तारखेला. आणि हे कॉन्क्लेव्ह संपल्यानंतर नेटवर्किंग डिनरचं आयोजन केलेलं आहे कॅम्पसमध्येच.